सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 27 फेब्रुवारी 2026. पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. आता जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्येही स्वीकृत सदस्य. महानगरपालिका आणि नगरपालिकांप्रमाणेच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही स्वीकृत सदस्य नियुक्त करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेत 10% तर पंचायत समितीमध्ये 20% स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल मंजुरी देण्यात आली. नाराज कार्यकर्त्यांची राजकीय सोय लावण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. अजित पवारांचा अपघात की घातपात, आमदार शशिकांत शिंदे यांनी केली चौकशीची मागणी. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यू प्रकरणावर राज्याच्या राजकारणात नवे वादंग निर्माण झाले आहे. या अपघाताचे पडसाद गुरुवारी विधान परिषदेत उमटले. विमान अपघात प्रकरणी VSR एव्हिएशन कंपनी विरोधात FIR दाखल करून घेण्यास पोलीस नकार देत आहेत. यामध्ये कोणतेही राजकारण नसून सत्य परिस्थिती समोर यावी हीच आमची भूमिका आहे. त्यामुळे अजितदादांचा मृत्यू अपघाताने झाला की घातपाताने हे महाराष्ट्राला कळलेच पाहिजे अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद गटचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली. जिल्हा परिषद शिक्षण विभाग सभापती कार्यालयात छत कोसळलं. नवे पदाधिकारी बसण्यापूर्वीच अपघात. प्रशासक काळातील गैरकारभार उघड्यावर. शिक्षण विभाग सभापती खुर्चीवर बसण्यापूर्वीच त्यांच्या कार्यालयाचे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे छत कोसळले. या घटनेमुळे प्रशासक काळातील गैरकारभार चव्हाट्यावर आला आहे. गैरकारभार कसा जीवघेणा ठरू शकतो याचा प्रत्यय या घटनेच्या निमित्ताने समोर आला आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या आगामी काळात बसणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या नीट तपासून घेऊन मगच पदभार स्वीकारावा. सुपारी देऊन करंजेतील कोयता हल्ला, जमीन वादातून कृत्य, उंबरकर गँगचा उल्लेख. करंजे सातारा येथे बुधवारी सायंकाळी गॅरेज चालकावर झालेला कोयता हल्ला जमिनीच्या वादातून सुपारी देऊन करण्यात आला होता. संशयित टोळी पुणे येथील असून याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात उंबरकर गँगचाही उल्लेख केला आहे. अजित जलेंद्र गाडे राहणार कोंडवे तालुका सातारा, सूरज उंबरकर, सागर उंबरकर दोघेही राहणार मुळाचा वडा, प्रज्वल यादव, अर्थारू सुतार, दिगंबर वाघमारे सर्व राहणार कात्रज पुणे अशी संशयित आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी अक्षय रामदास गाडे वय 30 राहणार कोंडवे तालुका सातारा यांनी कोथरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सातारा आरटीओ इन्स्पेक्टर विरोधात रिपब्लिकन पक्ष आक्रमक, चौकशी व निलंबनाची मागणी. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने साताऱ्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील आरटीओ इन्स्पेक्टर शिरीष पवार यांच्या विरोधात गंभीर आरोप करत त्यांची चौकशी करून तात्काळ निलंबन करण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित इन्स्पेक्टर शेतकऱ्यांची वाहनाची अडवणूक करून त्यांच्याकडून पैशाची मागणी करत आहेत. पैसे न दिल्यास मोठ्या दंडाची रक्कम केली जात असून या कारवाईमुळे शेतकरी वाहन चालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नसताना अशा प्रकारच्या कारवाईमुळे शेतकऱ्यांवर अधिक ताण येत आहे. संबंधित अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. रस्त्याच्या कामातील हलगर्जीपणा वाहनधारकांच्या जीवावर. मानकुमरे पॉइंट जवळ कार पलटी, सुदैवाने जीवितहानी नाही. कोकणला जोडणाऱ्या पाचवड ते खेड या राज्य महामार्गाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. या कामात ठेकेदाराकडून काळजी घेतली जात नसल्यामुळे वारंवार या रस्त्यावर अपघात होऊ लागले आहेत. ठेकेदाराचा हलगर्जीपणा वाहनधारकांच्या जीवावर बेतू शकतो. काल सकाळी 11च्या सुमारास मानकुमरे पॉइंट जवळ एक कार चालकाने रस्त्याच्या कडेला टाकलेल्या गाडीचा अंदाज न राहिला थेट रस्त्याच्या एका साईडला जाऊन धडकली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कृष्णा पुलावर 6 जाळ्या बसवून ठेकेदार गायब, काम रखडल्याने नागरिकांत संताप. कराड विटा मार्गावर कृष्णा पुलावर अनेक वर्षापासून परत बसलेल्या सुरक्षित जाळ्या बसवण्याच्या कामाला मुहूर्त लागला. मात्र हे काम केवळ दिखाव्यापुरते ठरते की काय अशी भीती आता व्यक्त होत आहे. मोठा गाजावाजा करून सुरुवातीला 6 जाळ्या बसवण्यात आल्या. मात्र 6 जाळ्या बसून गेल्या 5 दिवसांपासून ठेकेदार गायब झाला असून काम पूर्णपणे बंद असल्याचे दिसून आले. त्यामुळे संबंधित ठेकेदार पुलावर आणखी किती बळी जाण्याची वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल कराडकर विचारत आहेत. कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत 5 मार्च रोजी मंत्रालयात बैठक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बेमुदत ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित. डॉक्टर भारत पाटणकर. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित अधिकाऱ्यांसह व श्रमिक मुक्ती दलाच्या शिष्टमंडळासह दिनांक 5 मार्च रोजी मंत्रालयात बैठक लावल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेले 4 दिवस सुरू असलेले बेमुदत ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर यांनी जाहीर केली. ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या येथे सुरू असलेल्या आंदोलन करणाऱ्या प्रतिनिधींच्या समोर बोलत होते. निकृष्ट रस्ते कामाविरोधात रहमतपूरकरांचा एल्गार. रहमतपूर परिसरातील विविध रस्त्यांवर निकृष्ट काम आणि कथित भ्रष्टाचार विरोधात रहमतपूरकरांनी एल्गार पुकारला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेनेच्या नेतृत्वाखाली रहमतपूरकरांनी रस्ता रोको आंदोलन केले. निकृष्ट कामे नव्याने दर्जा करावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. वडूज येथील विवाहितेच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या संशयित आरोपींना तातडीने अटक करा. वडूज येथील विवाहित मेघा विनायक पवार या महिलेने हत्या करत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. दरम्यान या विवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विनायक नंदकुमार पवार, दीर विजय उर्फ बंडा नंदकुमार पवार व सासरे नंदकुमार महादेव पवार सौ राहणार वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा यांच्या विरुद्ध ऋषिकेश मोहन कांबळे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या संशयित आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कारवाई करा आणि आम्हाला न्याय द्या अशी मागणी मयत युवतीच्या कुटुंबाने निवेदनाद्वारे केली आहे. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा
कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.